पुणे महानगरपालिकांचं बिगुल वाजल्यापासून पुण्यात अनेक राजकीय उलथापालथ होताना आपल्याला पाहायला मिळते। आज 2 जानेवारी आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। ज्यांना ज्यांना उमेदवारी त्यांचा अर्ज मागे घ्यायचा आहे त्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे। आज संध्याकाळपर्यंत एकंदरीतच सर्व राजकीय चित्र जे आहे म्हणजेच कोणता पक्ष कुठे आणि किती जागा लढवणार आहे हे स्पष्ट होईल। मात्र या सगळ्या संदर्भातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात आणि त्यांनी पाहायला गेलं तर अजित पवार गटाने 125 जागा ज्या 125 एबी फॉर्म जे आहेत ते वाटप केलेलं आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटाने 60 ते 70 एबी फॉर्म जे आहेत ते उमेदवारांना दिलेले आहेत। मात्र पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून याच्या बैठका होत आहेत आणि आज सकाळपासूनच कार्यकर्ते या जिजाई बंगल्यावरती अजित पवारांची भेट घेण्यासाठी येत आहे। मात्र अनेक ठिकाणी असं झालंय की दोन्ही राष्ट्रवादीतले जे उमेदवार आहेत तेच एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच गोष्टी ज्या आहेत त्या टाळण्यासाठी आज शरद पवार गटाचे जे नेते आहेत अंकुश काकडे, विशाल तांबे जे प्रत्येक वेळी युती संदर्भातील बैठका असोत किंवा जागा वाटपाच्या बैठका असोत याच्यासाठी अजित पवारांची भेट घेत होते, बैठका घेत होते, तेच अंकुश काकडे आणि विशाल तांबे आज या जिजाई बंगल्यावरती जे दोन्ही उमेदवार आहेत दोन्ही राष्ट्रवादीतील ते एकमेकांविरोधात लढून आहेत किंवा जिथे जिथे अशा गोष्टी होत आहेत तिथे कार्यकर्त्यांना कशा प्रकारे समजवायचं, कोणी कुठे अर्ज मागे घ्यायचा त्यांचा या संदर्भातील चर्चा करण्यासाठी या जिजाई बंगल्यावर आल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भातच एक आता अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी या जिजाई बंगल्यातून आली, ती म्हणजे की अजित पवारांनी एक मोठं विधान केले। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या ज्या महापालिकांच्या निवडणुका आहेत त्या दोन्ही राष्ट्रवादी या भाजप विरोधात लढणार आहेत। याचाच अर्थ असा की भाजप विरोधात लढण्यासाठी अजित पवार जे आहेत ते पूर्ण स्ट्रॅटेजी आखत असल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्या मुद्द्यांवरून भाजपला घेरायचं, कोणत्या मुद्द्यांवरून घणाघाती टीका या निवडणुकी दरम्यान किंवा प्रचारादरम्यान भाजपवर करायची या सगळ्या संदर्भातच एकंदरीत अजित पवार पूर्ण स्ट्रॅटेजी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता तिसरं महत्त्वाचं म्हणजे आज संध्याकाळी पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीच्याच दृष्टिकोनातून अजित पवारांची संध्याकाळी 5 वाजता पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद असणार आहे। त्यामुळे त्या पत्रकार परिषदेत ते नेमके काय बोलतात हे याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले आहे। मात्र आज संध्याकाळपर्यंत पूर्ण जे चित्र आहे ते स्पष्ट होईल सगळ्याच पक्षांचं की कोणता पक्ष कुठे किती जागा लढवणार आहे, त्या यासोबतच कोणत्या पक्षातील उमेदवार किंवा कार्यकर्ता जो आहे माफ करा उमेदवार आहे कुठे बंडखोरी करतोय हे देखील पाहता येणार आहे। म्हणजेच जर कुठल्या पक्षातून त्याला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला तर त्यांनी नाही घेतला तर तो अपक्ष असेल किंवा कशा प्रकारचं निवडणूक लढतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी या जिजाई बंगल्यावरती सकाळपासूनच जे उमेदवार आहेत अजित पवारांची भेट घेत आहेत। शरद पवारांचे जे पदाधिकारी आहेत गटाचे ते देखील इथे उमेदवारी अर्ज कुठे कुठे कोणी मागे घ्यायचा याच्या चर्चा करण्यासाठी बैठकीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।